नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी प्रकाश लोंढे आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 16 जून 2026 वार मंगळवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर भाजीपाल्यांचे दर जे आहेत थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात। इतरही काही शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। झेंडूची क्वालिटीनुसार दर जे आहेत वाढलेले पाहायला मिळतात। तर चांगल्या क्वालिटीमध्ये लाल तसेच पिवळ्या झेंडूचे दर जे आहेत 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील झेंडूचे दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर शेवंतीची आवक देखील आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते। दरामध्ये देखील सुधारणा पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 200 रुपयापर्यंत, हलके माल जे आहे 150 ते 160 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। आस्टरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 200 ते 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 120 ते 150 रुपयापासून देखील आस्टरचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे आहे 200 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 100 तर हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पासलीचे दर जे आहेत साधारणतः 25 ते 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील हलके तसेच लहान साईज मध्ये पासलीचे दर पाहायला मिळतात। दर गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबचे दर जे 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील लाल गुलाबचे दर पाहायला मिळतात। कलर गुलाबचे दर ही आपल्याला क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 100 तर हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील कलर गुलाबसाठी दर पाहायला मिळते। कामिनीची क्वालिटीनुसार दर जे आहे मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 20 रुपयापासून देखील हिरव्या मिरचीसाठी दर पाहायला मिळतो। कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान तसेच विलायती कोथिंबीरसाठी 18 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 14 ते 15 रुपयापासून देखील कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर मेथीची आवक मार्केटमध्ये जर पाहिलं तर कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर दर हे आपल्याला मेथीसाठी साधारणतः दर जे आहे 25 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळते। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः 40 तर हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये कमी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील सुधारणा पाहायला मिळते। डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जे आहे 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 6 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। पावडरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 90 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील पावडरसाठी दर पाहायला मिळते। राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः दर जे 90 ते 100 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 तर हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील फ्लावरचे दर पाहायला मिळतात। जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील जळगावचे दर पाहायला मिळतात। काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मार्केटमध्ये भरपूर आल्याची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील पुन्हा एकदा सुधारणा पाहायला मिळते। चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 85 ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर आल्यासाठी पाहायला मिळते। लहान साईज मध्ये हलके माल जे ते साधारणतः दर जे ते 50 ते 60 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पाहायला मिळते। आवक जास्त असून देखील दरामध्ये आपल्याला सुधारणा होताना पाहायला मिळते। मागणीचा परिणाम देखील आपल्याला आल्याच्या दरावरती आपल्याला बरेच दिवसापासून पाहायला मिळते। बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 15 ते 16 रुपयापासून देखील बिटासाठी दर पाहायला मिळते। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर हलके मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाहायला मिळते। काकड्यांची आवक मार्केटमध्ये कमी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला बरेच दिवसापासून तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर काकडीसाठी पाहायला मिळते। तसेच चायना काकडीसाठी देखील आपल्याला 40 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी
15 ते 20 रुपयापासून देखील काकडीसाठी दर पार होते. तोंडल्याची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील तोंडल्यासाठी दर पार होते. उदरेवरची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत ते 30 रुपयापर्यंत उच्चंगी दर एका दुसऱ्या बघण्यासाठी दर पार होते. हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील विक्री होताना पार होतात. गडग्याची क्वालिटी नुसार दरामध्ये आज घसरण पार होते. चांगल्या मालासाठी साधारणतः दर जे आहे 40 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पार होते. वांग्यांची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये वांग्याचे दर जे आहे साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पार होते. टोमॅटोची आवक या ठिकाणी पण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहेत 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोसाठी दर पार होतात. दुधी भोपळ्याची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे आहे 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलके माल जे ते 10 ते 15 रुपयापासून देखील विक्री होताना पार होतात. कोबीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पार होते. बीन्सची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे आहे 70 ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पार होते. कारल्याची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 45 तर हलक्या मालासाठी साधारणतः दर जे आहे 30 ते 35 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पार होते. सुकणची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मार्केटमध्ये भरपूर सुकणची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दरही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 13 ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात. अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर अंजीरसाठी पाहायला होते. हलके माल जे ते 40 ते 50 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पाहायला होते. सीताफळाची आवक थोडीशी वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर गावरान सीताफळाचे दर ही आपल्याला कमी झालेली पाहायला मिळतात. चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर गावरान सीताफळासाठी पाहायला होते. हलके माल जे ते 40 ते 50 रुपयापासून देखील सीताफळासाठी दर पाहायला होते. पपईची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होते. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजच्या दरामध्ये वाढ पाहायला मिळते. चांगले माल जे ते साधारणतः 60 ते 70 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 20 ते 25 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होते. मार्केटमध्ये आवक देखील आपल्याला स्थिर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर जर बघितलं तर 60 ते 70 रुपयापर्यंत खरबूजसाठी दर पाहायला होते. कलिंगडची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर कलिंगडसाठी पाहायला होता. हलके माल जे ते 10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडसाठी दर पाहायला होते. डाळिंबची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 300 ते 320 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला जम्बो साईज मध्ये डाळिंबसाठी दर पाहायला होते. लहान साईज मध्ये त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 100 ते 120 रुपयापासून देखील डाळिंबसाठी दर पाहायला होते. पेरूची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पिंक तायवान तसेच व्हीएनआर पेरूचे दर जे आहे 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहायला होते. ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते लहान साईज मध्ये 50 ते 60 रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूट साठी दर पाहायला होते. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे ते साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 20 ते 25 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होते. मार्केटमध्ये आज आवक देखील आपल्याला भरपूर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरही थोडेफार स्थिर असलेली पाहायला होतात.